संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। अँकसर तामिनी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं। पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला तामिनी घाटात अपघात झाला। ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। अध्यक्ष महोदय, मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघातील लग्न समारंभाच्या निमित्तानं वऱ्हाड घेऊन जात असताना बसला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये मानगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 6 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि 27 लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यामध्ये 3 लोक अत्यंत गंभीर असे जखमी आहेत। त्यांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळवण्यासाठी त्या ठिकाणचं प्रशासन काम करत आहे, परंतु अधिकचं लक्ष देण्याची गरज या ठिकाणी मी शासनाच्या माध्यमातून आपल्याकडे सांगू इच्छितो। खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं वऱ्हाड घेऊन जात असताना एखादा अपघात घडला तर या कुटुंबातील पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन वर ते बोलतायत, महत्वाचे आहेत। महत्वाचं सांगतो की त्या दुर्घटना झालेली आहे। नवऱ्या मुलाची आईच त्या कुटुंबातली आज तिचा प्राण गेलेला आहे आणि म्हणून एक अत्यंत दुःखद अशी घटना घडली। त्यामध्ये याची नोंद घ्यावी, शासनाने त्याची नोंद घ्यावी। महेश, ही ट्रॅव्हलची बस आहे, एसटीची नाही आहे, ट्रॅव्हलची बस आहे, पण ते महत्वाचंच आहे। ट्रॅव्हलची बस आहे, पण जरूर त्याही संदर्भात लक्ष दिलं जाईल आणि 5 लाख रुपये जे काही आहेत मृत त्यांच्या परिवाराला दिले जातील। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।